अर्थसंकल्प अधिवेशन होईपर्यंतच अर्थ खातं मुख्यमंत्री सांभाळणार आहेत। अर्थ खात्याबाबत घेण्यात आलेला निर्णय अंतिम नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असल्याने तुर्तास ते खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सांभाळावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीतून आलाय आणि समन्वयाने हा निर्णय घेण्यात आलाय। उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याचा निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, अर्थसंकल्प होईपर्यंत फडणवीसांकडे हे अर्थ खातं असणार आहे आणि अर्थसंकल्पानंतर अर्थ खात्याचा अंतिम निर्णय होईल असं कळतंय। रुबीना, खरं तर सुनेत्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जी खाती आली, त्यामुळे हा प्रश्न झालाय की ते अर्थ खातं होतं त्या अर्थ खात्याच्या संदर्भात नेमका निर्णय काय झालाय। आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार अर्थ खात्यासंदर्भातला निर्णय असणार आहे की राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला की अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत, बजेटची मांडणी होईपर्यंत हे खातं आपण स्वतःकडे ठेवावं आणि बजेट अधिवेशनाच्या नंतर या खात्यासंदर्भाचा निर्णय होईल। अर्थात हे खातं राष्ट्रवादीकडेच राहील, परंतु नव्या चेहऱ्याचा, योग्य चेहऱ्याचा शोध होईपर्यंत हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावं, जेणेकरून अर्थसंकल्प मांडण्यामध्ये किंवा एकंदर या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या बैठकीतून, समन्वयातून आणि चर्चेतून हा निर्णय झाल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळतं। त्यामुळे अर्थसंकल्पानंतर म्हणून समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित, धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अधिवेशनानंतर अर्थ खात्याचा निर्णय होणार असल्याचं कळतंय।